मॅडम मॅनेजर साहेबांनी भेटले होते. भेटलेली आहे कॉपी लिहून आलं ते प्रिंट कर. या या पॉझिटिव्ह आहे ना पॉझिटिव्ह आहे. माझी जी आता दाखवणार आला थांबा थांब. मला लोन काढून देण्याकरता प्रवृत्त केल्यामुळं ही प्रवीण मुके यांनी फसवणूक केली आहे माझी. आणि प्रत्येक चेकवर आणि कागदपत्रावर कोऱ्या कागदपत्रावर सह्या घेऊन माझ्या बँकेतून 6,000 काही रुपये जपास केले आहेत. किती 6 लाख 5,000 6,45,000 रुपये जपास. प्रकरण काय प्रकरण होतं कशाबद्दल तुम्हाला फसवलं? हां, मला विस्तार फायनान्समधून लोन काढून देतो म्हणून प्रवीण मुके यांनी प्रवृत्त केला आहे. आणि बँक मॅनेजर निकिता साबळे आणि प्रवीण मुके यांनी माझ्या खात्यामधून 6,85,000 रुपये लपास केले आहेत. आणि कोऱ्या चेकवर कोऱ्या प्रिंटवर म्हणजे कोऱ्या कागदावर सारा सह्या घेत गेला तो. नंतर चेक आल्यानंतर यांना पूर्ण पैसे बँकमधून लपास केले आहे. तुम्हाला कधी माहीत पडलं हे? मला ज्यावेळेस मी बँकेत गेलो त्यावेळेस मॅडमनी सांगितलं की तुमचे फक्त 50,000 राहिले आहे, बाकी पैसे निघाले आहे. त्याच्यामुळे मी ट्राय केला का बा मी खातं बंद केल्यानंतरही बघ खातं सुरू आहे का नाही आहे. तर मी केला ट्राय. तर मलाही 50मधून 20,000 रुपये माझ्या हाती सापडले. बाकी पैसे त्यानं त्याच वेळेस काढून घेतले. त्याला माहीत झालं, त्यानं स्वतः नंबर दिला होता आपला, कारण का तो नंबर देणारा कोणीच नव्हता. प्रॉपर्टी माझी होती. यानं स्वतःचा नंबर दिल्यामुळं हे सर्व प्रकरण. कोण आहे या प्रकरणात? या प्रकरणात आहे निकिता साबळे, बँक मॅनेजर. काय नाव बँक मॅनेजर? बँक मॅनेजरचं नाव मला माहीत नाही. आणि प्रवीण मुके. हां, या 3 लोकांनी मग माझी फसवणूक केली. काय नाव तुमचं? माझं नाव हरिचंद्र पारुणजी वानखडे. कुठं राहता? मी राहतो खऱ्यानगरमध्ये. खऱ्यानगर. बँकेचं नाव सांगा. बँकेचं नाव इंडसलँड बँक आहे. हां, हे इरून चौकात बँक आहे. मी ज्यावेळेस मॅनेजरला भेटलो त्यावेळेस तो म्हणाला की तुम्ही तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या तुम्ही, आमचा काही त्याच्यात दोष नाही आहे. काढणाऱ्यानं काढले, तुम्ही त्यांना प्रवृत्त केले म्हटलं म्हणूनच काढले. कारण मी तुम्हाला सांगितलं का बघ तुम्ही बंद करा म्हणून खातं. तुम्ही बंद काय केलं नाही. ज्यावेळेस 50 राहिले त्यावेळेस मी स्वतः ट्राय केला. त्यावेळेस मला समजलं का खातं सुरूच आहे म्हणून मी ट्राय केला. तर मी माझ्या हाती 20,000 सापडले. जसे 20,000 सापडले असंच त्याच्या मोबाईलवर मॅसेज गेला. त्यानं काय केलं का जे 30 राहिले ते 30 काढून घेतले. त्या खात्यामध्ये फक्त 34. आता तुमची काय मागणी आहे? माझी मागणी माझ्या खात्यावर जेवढे पैसे काढले एवढे माझ्या खात्यावर आले पाहिजे, हीच माझी मागणी आहे. माझे जे भीमसर निघाय यांनी मला मदत केली त्यामुळे वाईट पण का म्हणून. हरिश्चंद्रजी वानखेडे हे खरयानगरमध्ये राहणारे 74 वर्षीय व्यक्ती आहे. त्यांचं एक छोटंसं रूम आहे त्यांच्या राहण्याची आणि प्लॉट जवळपास 700 फुटाचा त्यांचा स्वतःचा प्लॉट आहे. तर त्यांना असं वाटत होतं की हा बाकीचं घराचं थोडं बांधकाम करायचं
म्हणून त्यांनी लोन घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना इंडसइंड ही जी बँक आहे तिथचा एजंट ओके तर हा भेटल्यानंतर त्यांनी सर्व कागदपत्र त्याला दिले, त्यांच्या जागेचं मॉर्गेज करून दिलं, खरेदी खत त्याच्या ताब्यात दिलं आणि अशा प्रकारे घर बांधण्यासाठी म्हणून जवळपास 7 लाख रुपयाचं लोन त्याला इंडसइंड बँकने मंजूर केलं होतं. परंतु मंजूर झाल्यानंतरही त्यांच्याकडून सदर वयस्कर व्यक्तीकडून त्यांचं पासबुक, चेकबुक, ATM कार्ड हे सर्व त्यांनी स्वतःकडे घेतले प्रवीण उके या एजंटने. आणि मंजूर झाल्यानंतर यांच्या खात्यातून परस्पर जवळपास 6,95,000 रुपये यांनी काढलेले आहेत. त्यामध्ये बँकेतील निकिता साबळे ह्या महिला यांनीसुद्धा त्यांना मदत केलेली आहे. हे सर्व माहिती पडल्यानंतर सुरुवातीलाच 50,000 रुपये विड्रॉ झाल्यानंतर परस्पर त्यांनी मॅनेजरलासुद्धा सांगितलं बँकेच्या की माझ्या खात्यातून पैसे गेलेले आहेत, माझं खातं बंद करा. त्यांनी काही ते बंद केलेलं नाही आणि अशा प्रकारे त्यांचे जवळपास 6,95,000 रुपये खात्यातून काढून त्यांची फसवणूक झालेली आहे. त्यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलिसांना त्यांच्या फसवणुकीचा 420-34 कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला. संपूर्ण तपास अधिकाऱ्यामार्फत करण्यात येऊन लवकरच यातील जे सत्य आहे किंवा कशा मार्गाने पैसा काढला गेला, कोणाकडे वळता झाला, कोणकोणत्या खात्यात वळता झाला, हा सर्व तपास करण्यात येऊन ज्यांनी सर्व एका सिनियर सिटीजनची फसवणूक केलेली आहे ज्येष्ठ नागरिकांची, तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई नक्कीच केलं जाईल. कधीपर्यंत अटक होण्याची शक्यता आहे? आता एफ आय आर दाखल झालेला आहे त्यांच्या रिपोर्टवरून. आपण त्वरितच आता एक टीम पाठवून त्यांना लगेच अटक वगैरे ताब्यात घेणार. आणि ताब्यात घेण्यापेक्षा महत्त्वाचं आहे की नेमका पैसा कोणत्या मार्गाने वळता झालेला आहे, कोणाकोणाच्या खात्यात गेलेला आहे किंवा कोण याचे धारक आहेत, यांना फायदा झालेला पोहोचलेला आहे, हा अगोदर तपास होणंसुद्धा महत्त्वाचं आहे.